नमस्कार. आज ना आपण एका अशा मित्राची गोष्ट ऐकूया जो बोलत नाही पण तरीही शेताचा सगळ्यात चांगला मित्र आहे. चला तर मग बघूया कोण आहे हा शेताचा खास राखणदार. तर आपली गोष्ट सुरू होते एका खूप खूप सुंदर शेतामध्ये. जरा बघा तर केवढं सुंदर हिरवंगार शेत आहे हे. आणि ते ऊन बघा किती छान वाटतंय ना अंगावर. आणि ऐकू येते का वाऱ्याची झुळूक कशी गवतातून जाताना गाणं गातेय. सगळीकडे एकदम शांत आणि खूप छान वाटते. आणि ह्याच सुंदर शेतात एक खूप मायाळू शेतकरी. बघा ते किती मेहनत करतायत. आपल्या हातांनी छोटे छोटे बी काळ्या मातीत लावतायत. त्यांना वाटतंय की ह्या बियांमधून छान रोपटी उगवतील आणि सगळ्यांना पोटभर जेवण मिळेल. शेतामध्ये ना सगळं काही अगदी छान चाललं होतं. पण अचानक काहीतरी झालं. शेतकऱ्याला एक छोटीशी अडचण आली. पण शेतकऱ्याला कसली काळजी लागली होती? त्यांनी असं वर आकाशात काय बघितलं असेल बरं? अरे देवा, हे तर छोटे छोटे पक्षी आहेत. बिचाऱ्यांना खूप भूक लागली होती आणि शेतकऱ्याने जे बी लावले होते ना ते त्यांना खाऊसारखे दिसले. ते काही मुद्दाम त्रास देत नव्हते. त्यांना फक्त भूक लागली होती. आता शेतकऱ्यांपुढे एक मोठं काम होतं. पक्ष्यांना काही त्रास न देता बिया वाचवायच्या होत्या. मग त्यांच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली. त्यांनी ठरवलं की आपण शेतासाठी एक राखणदार बनूया. बघूया हा मित्र कसा बनवला ते. सगळ्यात आधी 2 लाकडी काठ्या घेतल्या आणि त्यांना एकत्र बांधलं. मग त्यावर घातला एक जुना शर्ट आणि एक पॅन्ट. आता ते रिकामं दिसू नये म्हणून त्यात मऊ सुकं गवत भरलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोक्यासाठी एका मडक्यावर एक मोठं गोड स्माईल काढलं. आणि झाला तयार शेताचा नवीन मित्र. आणि ह्याच नवीन मित्राला आपण म्हणतो बुजगावणे. त्याचं काम काय होतं माहितीये? शेतामध्ये एकदम ताठ उभं राहून बियांवर लक्ष ठेवणं. जणू काही तो शेताचा राजाच आहे. आता ह्या बुजगावण्याकडे एक खूप मोठं काम आलं होतं. आणि हे काम त्याला दिवस-रात्र करायचं होतं, कधीही न थांबता. ते म्हणजे शेताची राखणदारी. सकाळचं कोवळं ऊन असो किंवा दुपारचा तळपता सूर्य, संध्याकाळचे सुंदर रंग असोत किंवा मग रात्रीचं चांदणं, ते बुजगावणं मात्र तिथेच उभं राहायचं. कधीही न थकता, कधीही न झोपता, फक्त आपल्या शेताचं रक्षण करत. आणि बुजगावण्याने एवढी मेहनत घेतली ना, त्यामुळे शेतामध्ये एक जादूच झाली. सगळेजण खूप खुश झाले. काय झालं माहितीये? सगळेच्या सगळे बी सुरक्षित राहिले आणि त्यातून छान उंच हिरवीगार रोपं उगवली. बघता बघता संपूर्ण शेत पिकांनी डोलू लागला. हे सगळं शक्य झालं ते फक्त त्या आपल्या बुजगावण्यामुळे. अच्छा, पण त्या पक्ष्यांचं काय झालं? अहो, ते सुद्धा खूप आनंदी होते. ते आता पिकांवरून मजेत उडत होते, गाणी गात होते. त्यांनाही आता कळलं होतं की बुजगावणे पिकांचा मित्र आहे आणि त्यांची काळजी घेतोय. आणि अशा प्रकारे ते बुजगावणं खरंच शेताचा खरा मित्र बनलं. त्याने फक्त पिकांचंच नाही तर शेतकरी आणि त्या पक्ष्यांना सुद्धा मदत केली, जेणेकरून सगळे एकत्र आनंदाने राहू शकतील. तर मग सांगा, पुढच्या वेळी जेव्हा एखादं शेत दिसेल तेव्हा तिथे त्या खास हसऱ्या राखणदाराला शोधणार ना?